चला तर मंडळी, चंपाषष्ठीनिमित्त आपण वांग्याचं भरीत आज बनवणार आहोत। अगदी झटपट ही रेसिपी आहे आणि तुम्हाला सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मी शेअर केलेली आहे। तर इथे 3 मोठ्या साईजची वांगी जी आहे भरताची ती वांगी घेतलेली आहे। त्यांना चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याला असे मध्ये काप करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही असे सुद्धा करू शकता, परंतु काप केल्याने चांगले मधीपर्यंत ते भाजले जातात। तर या पद्धतीने असे कट्स लावून घ्यायचे आहे, हे बघू शकता। तर इथे मी ही वांगी गॅसवरती भाजून घेणार आहे। तुम्ही हवं तर याला राखेमध्ये म्हणजे आहारामध्ये सुद्धा भाजू शकतात। तर या पद्धतीने मी गॅस फुल करून घेतलेला आहे आणि तिन्ही वांगी यावरती मी चांगले याला भाजून घेणार आहे। तर तुम्ही ते बघू शकता, सतत असं पलटी करून याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे बघा, चांगले आपले वांगी इथं भाजले गेलेले आहेत। आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। तर इथे मी आता तुम्हाला लगेच आजच व्हिडिओ टाकायचं होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं गरम असतानाच याचे सर्व साल काढून घेतलेले आहे। परंतु थंड झाल्यावर जर काढले तर अगदी पटकन निघतात। तर या पद्धतीने याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि संपूर्ण यांचे साल काढून घेतलेले आहेत। आता मिक्सरच्या बाउलमध्ये आपण 3 हिरव्या मिरच्या आणि भरपूर सारे लसूण टाकून याला चांगलं जाडसर वाटून घेतलेलं आहे। इथे आता 2 मीडियम साईजचे कांदे, त्याचबरोबर 1 टोमॅटो आणि जी आपली भाजी असते कांद्याची पात आणि शेंगदाणे, हे मी असं इथे घेतलेलं आहे। तर इथे भरपूर सारं तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे व त्याचबरोबर लगेच आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। शेंगदाणेही चांगले फ्राय करून घ्यायचे आणि त्याचबरोबर लगेच इथे आपण कांदा टाकून याला मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेणार आहोत। कांदा लवकर परतण्यासाठी ते मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, तुम्ही ते बघू शकताय। आणि गॅसची फ्लेमसुद्धा मी ते मीडियम टू हायमध्येच ठेवलेली आहे। आणि त्याचबरोबर जो टोमॅटो होता तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होऊ द्यायचा आहे। त्याचबरोबर इथे आपण जे जाडसर वाटण करून घेतलेलं आहे मिरची आणि लसणाचं, तर ते सुद्धा यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता, आपलं वाटणसुद्धा चांगलं परतलं गेलेलं आहे। आता यामध्ये जी कांद्याची पात आपण बारीकची कट करून घेतलेली होती ना, ती सुद्धा टाकून याला थोडंसं एखादा मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे। ते बघू शकता इथे। आता भाजून घेतलेली जी वांगी होती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इथे आता आपल्याला हळद टाकायची आणि मी थोडीशी ती धना पावडरसुद्धा टाकलेली आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे धना पावडर, तुम्हाला आवडत असेल तर टाका। आता याचबरोबर इथे आपण सर्व मिश्रण जे आहे ना एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवलेली आहे, जास्त हाय पण करायचं नाही, नाही तर लगेच करपून जाईल। तर सतत याला आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण चवीनुसार आता मीठ ॲड करून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता तुम्ही, अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे। रेसिपी जर आवडली तर लाईक करा, त्याचबरोबर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।